आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। आपण आपल्या मागण्या हक्काच्या आपण जर कष्ट करतो तर त्यांनी आपल्याला गांभीर्य घेतलं पाहिजे। आमची एकच मागणी आहे, आम्हाला मानधन नको, आम्हाला वेतन द्या, वेतन मानधन नको, वेतन हवे, मानधन नको, वेतन हवे। अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा पोषण ट्रॅकर ऍप नवीन आवृत्तीमध्ये FRSचे काम आले बाई। पोषण ट्रॅकर ऍप नवीन आवृत्तीमध्ये FRSचं काम आले बाई। पण FRSचे काम करताना सेविकांचे किती हाल होतात हे कुणालाच कसं कळत नाही। पण FRSचं काम करताना सेविकांचे किती हाल होतात हे कुणालाच कसं कळत नाही। त्यासाठी लाभार्थी पालकांना वारंवार सांगून देखील आधार अपडेट आणि मोबाईल लिंक करत नाही। खरं आहे ना? खरं आहे ना? त्यासाठी लाभार्थी पालकांना वारंवार सांगून देखील आधार अपडेट आणि मोबाईल लिंक करत नाही आणि ते केल्याशिवाय FRS करणं हे शक्य होत नाही, आहे की नाही? आणि ते केल्याशिवाय FRS करणं शक्य होत नाही। प्रत्येक अधिकारी FRSचे काम करून घेण्यासाठी सदनकदा सेविकांवर कोपे। प्रत्येक अधिकारी FRSचे काम करून घेण्यासाठी सदनकदा सेविकांवर कोपे। खरंच सांगा, आता मोबाईल लिंक नसताना हे काम करणे आहे का सोपे? आहे का सोपे? नाही ना। आणि फोटो कॅप्चर करताना मोबाईल कॅमेऱ्याला काही कळत नाही, खरं आहे का नाही? मोबाईल लिंक फोटो कॅप्चर करताना मोबाईल कॅमेऱ्याला काही कळत नाही आणि तीच व्यक्ती समोर असताना चेहरा जुळत नाही। तीच व्यक्ती समोर असताना चेहरा जुळत नाही। फोटो कॅप्चर करताना कंटाळून पालक रागाने म्हणतात, तुम्हाला हेच काम आहे बाई। फोटो कॅप्चर करताना पालक कंटाळून म्हणतात, तुम्हाला हेच काम आहे बाई आणि मजुरी आमची बुडते, उशीर झाला आम्हाला कामाला जायचे आहे घाई। खरं आहे का नाही? मजुरी आमची बुडते, उशीर झाला आम्हाला कामाला जायचे आहे घाई। एवढ्या किचकट प्रोसेसने FRS काही केले पूर्ण होत नाही। एवढ्या किचकट प्रोसेसने FRS काही केले होत नाही। काम होत नाही म्हणून बेजार झाले सेविका ताई, याचं शासनाला वाटते का हो काही? काम होत नाही म्हणून बेजार झाले सेविका ताई आणि याचं शासनाला वाटते का हो काही? असं सर्वांनी प्रश्न आपण विचारूया या स्टेजच्या या कृती समितीच्या माध्यमातून। आणि जे काही आलेले आहेत त्या सेविकांचं खरोखरच अभिनंदन आहे आणि अशाच येत राहा एकजुटीनं। आता 82, 84, 85 ला लागलेल्या सेविका ह्या रिटायरमेंटला आलेल्या आहेत। अपेक्षा आहे की आम्हाला सुनेच्या जीवावर आम्ही 50 रुपयापासून मदतनीस 50 पासून सेविका 125 रुपयापासून मानधन घेते आहे। त्या आता पुढच्या 2 वर्षामध्ये काही जणी घरी जाणार आहेत आणि गेल्याच्या नंतर त्यांचं जीवन धर्माचं होणार आहे, तर ते होऊ नये म्हणून आमची अपेक्षा आहे की आम्हाला काही नाही काही 10-100 रुपये का होईना पण आमच्या हक्काची पेन्सिल त्यांनी दिली पाहिजे। ग्रॅज्युटी लाख रुपये आमच्या एका महिन्यामध्ये आमची मुलं घेऊन मोकळे होती, परंतु आम्ही जिवंत असेपर्यंत आम्हाला 500 रुपये 1000 रुपये का होईना आमच्या मानधनातला अर्धा हिस्सा आम्ही जिवंत असेपर्यंत आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची एक मागणी असणार आहे। तरी पण स्टेजवरील सर्व मान्यवरांनी ह्या गोष्टींची नोंद घ्यावी अशी माझी सर्वांच्या वतीने इच्छा आहे। त्याच्यानंतर चुकतंय संघटना नाही आणि आपल्याला एकच करावं लागेल की संघर्ष करावा लागतो। प्रत्येक मागण्या मान्य करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि हे जे आदरणीय मंच आहे यांच्या पाठीमागे आपल्याला राहायचं आहे।